वेलकम टू स्वयंपाकघर. खूप शुभेच्छा. सना वेलकम टू स्वयंपाकघर. तुलाही खूप शुभेच्छा. नाही हिलाच दे. तर काहीतरी होईल छान याची आम्हाला खात्री आहे. कुठला पहिला पदार्थ तुम्ही निवडला आमच्यासाठी? बटर गार्लिक प्रॉन्स. बटर गार्लिक प्रॉन्स. अच्छा. कारण आम्ही नॉनव्हेज शिवाय दोघेही जगू शकत नाही. आम्ही वार पाळतो. हा. सोमवार, मंगळवार, गुरुवार, शनिवार. म्हणजे हे जे वार येतात ना त्या दिवशी मी जेवणाचा अभिनय करतो. अच्छा. पण बाकीच्या वेळेस म्हणजे वी आर इनटू नॉनव्हेज आणि नॉनव्हेज आवडतं. वा, फार भारी. बटर गार्लिक प्रॉन्स माझ्यासाठी हे सगळंच फार नवीन आहे. कारण सर माझ्यासाठी पण नवीन होतं. हे सगळं लॉकडाऊन मधले प्रकार. कमाल. त्याच्यामुळे बटर गार्लिक प्रॉन्स आपल्याला करायचे आहेत. लागणारं साहित्य घेऊन या. आज मजा येणार आहे. बटर गार्लिक प्रॉन्स हा पदार्थ करणार आहे लेक आपल्या बाबांसाठी. आणि बाबांनी हा पदार्थ कधी केलाय का? खाल्लाय. खाल्लाय. फार अप्रतिम लागतो. हो ना. हा करण्याचा काही प्रश्न नाही आपल्याकडे. ठीक आहे, मग आपण एक काम करूया. साहित्य काय लागतं ते बाबांना तू काय म्हणते? बाबा म्हणते. बाबा 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 जरा साहित्य सांगा आम्हाला. मग प्रॉन्स तर लागतातच. अर्थात. बटर तर लागतच. ओके. त्याच्यानंतर मिरची थोडीशी, हं, गार्लिक, हं, कोथिंबीर. हं. हा काय गार्निशला स्प्रिंग आणि गार्निशला स्प्रिंग गार्निश. ओके. गार्निशला स्प्रिंग अनियन बाबा. हा हा. लिंबू, हा. चिली चिली फ्लेक्स. फ्लेक्स, हं, मीठ हं. आणि मिरी पावडर. मिरी पावडर. फार छान. आपण याला कांद्याची पात म्हणतो, पण ते गार्निशिंग साठी स्प्रिंग अनियन आहे बाबा. बस. So, तुला ते आता शिकायला लागेल बाबा. पण काय मला पहिल्यांदा काय करायचंय सना? पॅन घ्या. बाबा तुम्हाला हेल्प करायची आहे. हा, आणि स्पॅच्युला. हा. उलटणं. तुला उलटणं. मुलगी ज्याला स्पॅच्युला म्हणते त्याला बाबा उलथणं म्हणतो. तर काय आपल्याला तेवढंच माहिती. आधी तुम्हाला काय बटर लागेल का? हो, थोडंसं तेल आणि मग बटर. डिरेक्ट बटर टाकलं तर जळू शकतं. जळतं. छान. बघा एवढं तरी माहिती आहे की डायरेक्ट बटर टाकायचं नाही. ते जळू शकतं. हे आज कळलं मला. तेल गरम होईपर्यंत जरा गप्पा मारूया सर. हो बोल. तुम्हाला आजही तुम्ही अनेक कलाकृती केल्यानंतरही श्रीयुत गंगाधर टिपरे विषयी प्रश्न विचारला जात नाही असं होत नसेल? हा, कारण त्याची गंमत खूप छान आहे की ना मी जेव्हा पहिल्यांदा दिलीप भैयांकडे गेलो, दिलीप हा. प्रभावळकरांकडे, आणि सांगितलं की मला ही सिरियल करायची, त्यांनी नकार दिला होता. ते म्हणाले या पुस्तक होतं ना अनुदिनी, हो. ते म्हणाले याच्यावर सिरियलच होणार, मला करून द्या ना. म्हणून मी 4 एपिसोड्स केले आणि ते उत्तम झाले. त्यांना आवडले वाचल्यानंतर. तुला सांगतो संकर्षण, ती सिरियल 3.5-4 वर्ष सुरू राहिली. ती टॉपला होती ना, त्या दिवशी ती बंद झाली. कारण त्यांनी मला काय सांगितलं होतं, लोकांनी आपल्याला विचारता कामा नये कधी बंद होते. लोकांनी आयुष्यभर विचारायला पाहिजे का बंद केली. आणि आजही इतक्या वर्षांनंतर मला जेव्हा जेव्हा रसिक प्रेक्षक भेटतात तेव्हा एकच प्रश्न विचारतात की गंगाधर टिपरे तुम्ही का बंद केली आणि त्याचा दुसरा भाग येणार का? क्या बात है, क्या बात है. आता काय पाहिजे तुला? आता फक्त बटर मेल्ट होऊन. सर आता बटर जळणार नाही. आणि मेन म्हणजे आता मेल्ट होणार, मेल्ट होणार आहे. विरघळून दे. विरघळून. विरघळ. आला शब्द आला.